महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिवसेना आक्रमक झाली आहे। नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेनं दावा कायम ठेवलाय। शिवसेनेनं 3 लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी दिली, तरी देखील या मतदारसंघात बंडखोरी झाली नाही। मतदारसंघातील उमेदवारांबद्दलची नाराजीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन चेहऱ्यांना संधी तर दिलीच, शिवाय मतदारसंघात बंडखोरी टाळण्यासाठी विद्यमान खासदारांचे राजकीय पुनर्वसन करण्याचं आश्वासन शिंदे यांनी विद्यमान खासदारांना दिलं आहे। महायुतीत कोणत्या जागांवर तिढा आहे बघूया आपण। पूनम महाजन की आशीष शेलार की आणखी कोणी उत्तर मध्य मुंबईमध्ये कोण निवडणूक लढवणार? अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस याकडे लक्ष आहे। याबाबतचा तिढा अजूनही कायम आहे। भाजपकडून अजून अद्याप याबाबत निर्णय झालेला नाहीये। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघ भाजपकडे की शिंदे सेनेकडे, हा प्रश्न अजूनही कायम आहे। दक्षिण मुंबईतही मनसेला जागा द्यायची, भाजपनं लढायची की शिंदेच्या शिवसेनेला द्यायची हे ठरत नाहीये। रत्नागिरी सिंधुदुर्ग मधला पेच अजूनही कायम आहे। उद्योगमंत्री उदय सामंतांनी या जागेवरचा दावा सोडला नाहीये, तर दुसरीकडे राणेंनी मतदारसंघामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं आहे। तर नाशिकमध्ये भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दावेदारीनं टेन्शन कायम आहे, पण सध्या भुजबळांचं नाव आघाडीवर आहे। तिकडे ठाणेमध्ये शिंदेचा हा बालेकिल्ला आहे, मात्र इथे भाजपनं सुद्धा दावा केलाय। पालघरमध्ये शिंदेच्या गटासोबतच भाजपनं सुद्धा दावा केलेला आहे। तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत संभाजीनगरसाठी जोरदार रस्सीखेच आहे। साताऱ्यात चित्र वेगळं नाही। भाजपकडे जाणार हे निश्चित आहे, पण अजूनही अधिकृत घोषणा भाजपकडून करण्यात आलेली नाहीये।